नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण अर्धा किलो कैरी घेतल्या आहेत. तुम्हाला जास्त करायच्या असेल तर तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता. स्वच्छ करून घेऊया. स्वच्छ करून घेतल्यावर आपण साल काढून आपल्याला ही सगळी साल काढून घ्यायची आहे आणि कैरीच्या आबडधोबड फोडी करून घ्यायच्या आहे. यामध्ये पाठीचा भाग पण काढायचा आहे, म्हणजे कैरीचा जो कोईचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पण हे असे अगदी लहान काप केले ना की शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. यामध्ये काही दालचिनीचे तुकडे आणि 5-6 काळी मिरीचे दाणे, त्यानंतर 1 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधारण कपभर पाणी अर्धा किलो कैरीसाठी पुरेसं होतं. झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर बघा, मस्त असा कैरीचा सगळा गाळच तयार झालेला आहे. तोपूर्वी आपण यामध्ये घातलेले काळी मिरीचे दाणे आहेत ते सगळे आपण काढून घेणार आहोत. आता हे चांगलं असं घोटून घ्यायचं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं ना तरीही चालेल. बघ, आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी मी साखर घातली. गॅस आपण मोठा ते मध्यम ठेवलेला आहे आणि मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे सतत असं ढवळत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा, आधीपेक्षा थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. बरोबरच 7 ते 8 मिनिटं मोठ्या ते मध्यम आचेवर मी हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एखाद्या असं खोलगट ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावायचं किंवा ते लावलं तरीही चालेल. त्यामुळे कँडी आणि सगळीकडे व्यवस्थित तूप आतून लावून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला जे तयार केलेलं मिश्रण आहे ते बघा, अगदी मस्त छान असं शायनी तयार झालेलं आहे. एकदा हे ताट असं चांगलं टॉप करायचं, म्हणजे सगळ्याच बाजूंनी एकसारखं मिश्रण पसरलं जातं. जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर एखाद्या मोठ्या ट्रे असेल, परात असेल त्यावर तुम्ही करू शकता. उन्हामध्ये 2-3 दिवस सुकून घेतलं आहे आणि सुरीने याच्या छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा, काय मस्त आपली ही कैरीची कँडी बनवून तयार झाली आहे. हवामध्ये भरून ठेवायची. ही सगळी मी अशी एकत्रित केली आहे. पण जर तुम्हाला आणखीन याला छान असं चटपटीत चव द्यायची असेल तर मात्र याचे आपण 2 भाग करणार. काही थोडंसं लाल तिखट घालणार आहे. याला छान चटपटीत चव यावी म्हणून चाट मसाला किंवा काळं मीठ घालायचं आहे. बघा, मस्त अशी आपली ही चकाकदार आणि दुसऱ्या पद्धतीची कैरीची कँडी बनवून तयार झाली आहे.